सारसबाग बंद आहे त्यामुळे तुम्ही आज इकडे बासरी साजरी करण्यासाठी आलाय का? बरोबर. माननीय महापौर आमचे नागपुरी मॅडमने सारसबागला बंद केलेलं आहे. त्यामुळं दर बासी इथला आमची फॅमिली, सगळ्यांची फॅमिलीज गार्डनमध्ये जाऊन खेळतात. पोरं ते टाइमपास पोरं खेळतात, मौज मस्ती करतात. पण आता गार्डन बंद असल्यामुळं काहीच ऑप्शन नसल्यामुळं आम्ही इथं PMCच्याच गार्डनमध्ये आलेलो आहे. इथंच पोरांना बसू द्या, खेळू द्या. चांगलं गार्डन आहे, वातावरण चांगलं आहे. आणि मेयरला पण आमच्या भेटायचं आहे पोरांना आणि विचारायचं की मेयर फक्त हे आमचे पण मेयर आहेत का नाही, हे आमचा क्वेश्चन आहे त्यांना. आंदोलन सारखंच आहे हे, पण आम्हाला फक्त प्रश्न विचारायचं आहे मेयर मॅडमला की हे मेयर आमचे पण आहेत का नाही, ते यासाठी मी इथं आलेलो आहे. का त्यांनाच माहिती, त्यांनीच मला उत्तर द्यावं सारसबाग का बंद केलेली. विचारायचा मोकाच भेटला नाही मला त्यांना भेटायला, कारण एक दिवसा अगोदर तुम्ही अनाऊन्स केलं बंद करा म्हणून, ते बंद झालं. पोलीस आले तर काय करणार, ते आमच्या संरक्षणासाठी ते येणारच. हो. काही सामाजिक तत्व जे आहेत ना, अँटी सोशल एलिमेंट जे आहेत, अँटी सोशल एलिमेंटचे एक नवीन प्रोपगंडा गाजवलेला आहे की तिकडे मुसलमान लोक जातात, नॉनव्हेज टाकतात. पण असं काही नाही आहे. नॉनव्हेज काय खाऊन कोण लोक वैतागलेली आहे. आम्हाला ते बाहेर जाऊन तेच खायचं आम्हाला जमत नाही. तिथं भेळ आहे, टपरे आहेत, तिकडे भरपूर आपण खाऊ शकतो. आम्हाला नॉनव्हेज तिकडे येऊन खायची गरज नाही आहे. आणि गार्डन नवीन खोललेलं नाही ना हे. आमच्या वयापासून आम्ही लहान होतो त्यावेळेपासून कुठं महापौरांना भेटायचं आम्हाला. आम्ही जाऊन भेटणार, पोळ जाऊन भेटणार, त्यांना रोज देणार, त्यांना थँक्यू म्हणणार. गार्डन बंद केल्यामुळे थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.